नमस्कार, ईश्वरी आर्ट्सच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्सच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा क्लासचा 48वा दिवस आहे। अशा प्रकारे आपण मण्यांचे वर्क कसे करायचे हे पाहत आहोत। इथे आपण वेगवेगळ्या आकाराचे मणी कसे स्टिच करायचे हे पाहिलेले आहेत। कोणत्या आकाराच्या मण्याला कोणते नाव आहे हे सुद्धा आपण पाहिलेले आहेत। अशा आकार काढून आपण मणी कसे स्टिच करायचे हे पाहिलेले आहेत। चौकोन त्रिकोणामध्ये कॉर्नर कसे घ्यायचे याची सुद्धा आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। इथे आपण साध्या मशीनच्या धाग्याने चेन स्टिच कशी घालायची, मणी वर्क कसे करायचे हे सुद्धा आपण पाहिलेले आहेत। बुट्टे सुद्धा आपण पाहिलेले आहेत। इथे आपण ब्लाउजच्या बाहीवरच्या डिझाइन पाहिलेल्या आहेत। सिंगल लाईन आपण ह्या डिझाइन बनवलेल्या आहेत। तुम्ही अशा प्रकारे ब्लाउजच्या बाहीचा आकार काढून या डिझाइन बनवू शकता। या सुद्धा ब्लाउजच्या बाहीवरच्या डिझाइन आहेत। तुम्ही या सर्वाचा भरपूर सराव करून घ्यायचा आहे। आता आपण पॅच तयार करणार आहोत। त्याच्यासाठी आपण खालून असा धागा वरती काढून घ्यायचा आहे। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा मोती लावून घ्यायचा आहे। जवळ जवळ अशा 2 चेन स्टिच घ्यायच्या आहेत व तो धागा या मोत्यामध्ये अडकून घ्यायचा आहे। त्यानंतर बाहेरच्या बाजूला आपण गोल्डन कलरचे मणी लावून घेत आहोत। अगदी जवळ जवळ हे मणी लावायचे आहेत म्हणजे आकार व्यवस्थित येतो। इथे सुद्धा आपण शेवटी 2 चेन स्टिच घालून मण्यांमध्ये तो धागा अडकून घेणार आहोत। तुम्ही ते गाठ सुद्धा देऊ शकता। आपण इथे या मण्यांमध्ये हा धागा अडकून घेणार आहोत। अशा प्रकारे मण्यांमध्ये अशी सुई आडवी अडकून घ्यायची आहे। त्यानंतर तो धागा आतमध्ये सरकवायचा आहे आणि खालून ओढायचा आहे म्हणजे व्यवस्थित तो अडकला जातो। त्यानंतर बाहेरच्या बाजूला आपण मणी लावून घेऊयात। त्याच्यासाठी इथून आपण खालून वरती धागा काढत आहोत। इथे मोठ्या आकाराचा मोती व मोठ्या आकाराचा मणी इथे वापरत आहोत। एक मोती आणि एक गोल्डन कलरचा मणी असे आपण मणी लावून घेत आहोत। अगदी जवळ जवळ मणी स्टिच करायचे आहेत म्हणजे आकार व्यवस्थित येतो। इथे सुद्धा आपण डबल चेन स्टिच घेऊन मण्यांमध्ये हा धागा अडकून घेणार आहोत। इथे शेवटचा मणी लावून आतल्या बाजूला एक चेन स्टिच घालायची आहे व शेवटच्या मण्यांमध्ये तो धागा अडकून घ्यायचा आहे। इथे तुम्ही शेवटी गाठ सुद्धा बांधू शकता। आपण इथे धागा अडकून घेत आहोत। अशा प्रकारे मण्यांमध्ये ही सुई घालायची आहे आडवी। त्यानंतर अगदी व्यवस्थित तो धागा त्या मण्यांमध्ये अडकवायचा आहे आणि खालच्या बाजूने तो खेचायचा आहे म्हणजे व्यवस्थित तो अडकला जातो। आपण सिंपल असा हा पॅच पाहिलेला आहे। एक मोठ्या आकाराचा मोती लावून घेतलेला आहे। त्यानंतर लहान आकाराचे गोल्डन कलरचे मणी लावलेले आहेत। त्यानंतर मोठ्या आकाराचा मोती व मोठ्या आकाराचे मणी असा आपण पॅच तयार केलेला आहे। तुम्हाला यामध्ये जर काही अडचण असतील तर तुम्ही मला विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।